थांबायला. अरे बाबा ती मेन आहे इथली. अख्ख्या किर्लोस्कर घराची जबाबदारी आहे तिच्यावर. आणि ती इथं असलेलीच बरी. कसं आहे ना गणी, काही गोष्टी त्या त्या वेळी त्या त्या जागेवरच असलेल्या बऱ्या. गोष्टी सोप्या होतात. हे बघ बा, तायडीची इथं गरज असेल, पण कसं आहे ना, आदित्य सरांची बेस्ट फ्रेंड आहे ना तायडे. मग तायडीच तिथं नसेल तर आदित्य सरांना कसं वाटल? माझं जर असलं काही असतं ना, तर मी माझ्या मित्रांना बांधूनच ठेवलं असतं. हे बघ गणी, आजपर्यंत मी तुझ्या ताईडीला असं कधी बोललोय? बाहेर जाऊ नको त्याच्याकरता अडवलंय? पर आज ऐकायचं तू बी आणि ताईडीने बी. पारू साखरपुड्याला येणार नाही. हे बघ, हे आता शेवटचं, याच्यावर चर्चा नाही. सिद्धू सिद्धू ऐक ना, माझं एक काम करशील का? हे बघ, सिंचूच्या नंदेचा कार्यक्रम आहे ना, तर तिथे मला बोलवलंय आणि तुझे पप्पा अजून आले नाहीयेत घरी. तू मला तिथे सोडशील प्लीज? आई तू मुद्दाम विचारतेस ना मला. तुला माहितीये मला आवडणार नाहीये तू तिथे गेलेलो. अरे नाही रे राजा, हे बघ व्यायांकडे कार्यक्रम आहे म्हटल्यावर मला जायला हवं ना तिथे. अच्छा, आणि त्यांनी जो त्रास दिलाय तो तरी जायचं? हे बघ सिद्धू, जशी आपली सिंचू घरातून पळून गेली ना, तसा त्यांचा मुलगा सुद्धा पळून गेलाच ना. त्यांना किती त्रास झाला असेल. अच्छा, म्हणजे आता त्या लोकांनी असं इम्प्रेशन मारलंय तुझ्यावर की तू त्यांची बाजू घेणारस. हे बघ आई, तुला जायचं असेल ना तर तू जा, पण मला मध्ये नको आणूस. अरे अरे सिद्धू सिद्धू, काय रे, आईला नेहमी उलट बोलत असतोस? तुला राजकारण कळतं ना? तो बाहेर राजकारणासाठी किती ऍडजस्टमेंट करतो, पण घरात थोडीशी ऍडजस्टमेंट केली तर काय हरकत आहे? सतत आपल्या आईवर चिडचिड करत असतो. हे बघा वहिनी, राजकारण आणि नाती या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. राजकारणात जिंकायला मी काहीही करू शकतो, पण नात्यात जर माझा अपमान होत असेल ना, तर मग मी थांबणार नाही. सिद्धू अरे आई, तुला माहिती आहे ना मी हट्टी आहे. मी कुठेही येणार नाही, माझ्या मागे लागू नकोस. तू पप्पानी जायला सांगितलंय तिला तिथे. तिला कशाला अडवतोस? आणि चिडचिड कशाला करतोस उगाच? बघ, कोण काय बोलतंय आणि मला फरक पडत नाही. या बाबतीत मी कोणाचाच ऐकणार नाहीये. अरे पण सिद्धू, आजी नाही. आपण एकदा ठरवलं ना की त्या लोकांशी आपण संबंध ठेवणार नाही होत, मग नाही ठेवायचा, संपला विषय. अरे अगं हळू हळू हळू, रूम कडे पळू नका, पळा पळ. अगो बाई, किती छान आहे फुलं. अगो खोटी फुलं. अय्या, काय मस्त खुर्ची आहे. मला तर आव. सॉरी हा, तुम्ही मला आता धक्का दिलात. का दिलात? एक मिनिट, आता माझी रूम उघडण्यासाठी मी तुझी परवानगी घेऊन जायचंय का? एक मिनिट. मी तुला मगासपासून आव जाव करते आणि तू मला अरे तुरे काय करतेस का? ही माझी रूम आहे, 6 नंबरची रूम आहे. अई बाई, वेडी आहे का? मला आकडे नाहीत कळत. एक मिनिट. याला ना आमच्याकडे 9 म्हणतात. म्हणजे हा 9 आणि 9 नंबरची रूम माझी, त्यामुळे ही रूम माझी. हो हो.
आता बघ. याला 6 नंबर म्हणतात. ही माझी रूम आहे. ओके. ही 9 नंबर होती, तू 6 केलीस. दमदाटी करायची नाहीये. 1 मिनिट. हे 9चे 6 करून तू तुझी मनमानी करू नको. हा एक मिनिट हे काय भाषा झाली बोलायची? हे बघ, वहिनींच्या मैत्रिणीची मुलगी येते, आपण देऊन टाकूया त्यांना रूम. 1 मिनिट. मी नाही देणार रूम वगैरे काही. काय करायचंय ते कर. ए तू पण आत कशी घुसतेस ते बघते ना मी. जयंतला सांगून काढून टाकेन इथून. बापरे. Oh my God. घाबरले. खूप घाबरले. आमच्या आदित्याचा पण साखरपुडा इथेच आहे. बघू मला कोण बाहेर काढतंय ते. 5 दिवसानंतर तुमच्या आदित्यचा साखरपुडा 5 दिवसानंतर आमच्या जान्हवीचं लग्न आहे. समजला? त्यामुळे ऐका, ही जी मोठी रूम आहे ना ही माझी आहे. अजिबात इकडे बघायचं पण नाही. समजलं? ही माझी रूम आहे. एक मिनिट. ही रूम ब्राईड साठी आहे. मगाशी मी चुकून तुम्हाला या रूमची चावी दिली. आता ब्राईड साठी मेकअप आणि कॉस्ट्युमची टीम येणार आहे, तर प्लीज तुम्ही ही स्पेस रिकामी करा. मग आमची रूम कुठे आहे? ही शेजारची, आणि आमची कुठे आहे? त्याच्या शेजारची. अरे